एकमेकाच्या मनात काय ते ओळखू लागलो. पण काळाच्या मनात काय दडलं होतं हे कुणालाही ओळखता आलं नाही. आणखी एक प्रसंग आठवतो, तो 2024 सालच्या बजेटचा. मी मुख्यमंत्री होतो, सभापती महोदय. लाडकी बहीण योजना सुरू करायची होती. त्यासाठी बजेटमध्ये अंदाज घेतल्यानंतर 46,000 कोटी रुपये लागणार होते आणि त्याची तरतूद करायची होती. मी आणि देवेंद्रजींना देखील मी सांगितलं योजना आपल्याला करायची आहे. आमचं एकमत झालं. आम्ही दादांनाही सांगितलं की मुख्यमंत्री, माझी लाडकी बहीण योजना आपल्याला करायची आहे, करावी लागेल. आणि त्यावेळेस मी मुख्यमंत्री असल्यामुळे आग्रह माझा जास्त होता आणि दादा कसलेले अर्थकारणी होते. त्यांनी लाडक्या बहिणींसाठी देखील तरतूद केली आणि विकास कामांना देखील निधी कमी पडू दिला नाही आणि आपल्या राज्याची आर्थिक स्थिती देखील, आर्थिक घडी देखील विस्कटू दिली नाही. हे दादांनी त्यावेळेस केलेलं काम आजही माझ्या डोळ्यासमोर आहे. राज्याचा आर्थिक गाडा दादांनी नीट सांभाळला. त्यानंतर प्रत्येक बैठकीत दादा अधिकाऱ्यांना काटकसरीने खर्च करा असा सल्ला द्यायचे. महाराष्ट्राची आर्थिक घडी बसवण्यासाठी त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा आपल्या सगळ्यांनाच मोठा आधार वाटायचा. तो आधार आम्ही गमावला आहे, ही वस्तुस्थिती आहे. अधिवेशनाच्या काळात दादा पूर्ण वेळ सभागृहात थांबायचे. सभागृह संपेपर्यंत मी त्यांना बसलेलो पाहायचो आणि अधिवेशनाच्या काळात दादा पूर्ण वेळ थांबायचे आणि मंत्र्यांना देखील सांगायचे. संपूर्ण चर्चेत सहभागी व्हायचे आणि विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरही द्यायचे. त्यामुळे बरेचदा आम्ही निर्धास्त असायचो. पण आता दादांची उणीव आम्हाला सातत्याने भासत राहणार आहे. दादांचं प्रत्येक बारीक सारीक गोष्टींवर लक्ष असायचं. कामाच्या क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज ते कधीच करत नव्हते. त्यांची नजर कामातल्या चुका झटकन शोधायची. एखादी इमारत नवीन उद्घाटनाला गेलो तर त्या पिलरच्या खांबाला रंग थोडा कमी पडला आहे, वायर लटकते, जिन्याची पायरी बरोबर बसवलेली नाही. अशा छोट्या छोट्या कारणांकडे देखील त्यांचं लक्ष जायचं आणि अधिकाऱ्यांना देखील झापताना आम्ही पाहिलेलं आहे. महायुती सरकारमधले ते फक्त एक मंत्री नव्हते, तर प्रशासकीय कौशल्याचं एक चालतं बोलतं विद्यापीठ होतं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सर्वसामान्यांच्या विषयी दादांच्या मनामध्ये एक कायम कळकळ दिसली. भेटायला आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याची ते हस्त्याने चौकशी करायचे. चांगल्याला चांगलं म्हणायचे, त्याचं कौतुक करायचे. काम होण्यासारखं असेल तर लगेच करायचे, नाही होणारं असेल तर नाही म्हणून सांगायचे. चुकीचं काम घेऊन आला तर त्याला दादा झापायचे. दादा असाच असतो, प्रेमाने सांगणारा, हक्काने रागावणारा आणि गरज पडली तर प्रेमाने पाठीवर हलकाच हात ठेवणारा देखील असतो. राजकारणात नव्यानं येणाऱ्यांसाठी दादा म्हणजे एक विद्यापीठ होतं. लोकप्रतिनिधी कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अजितदादा. मला सुपारीच्या खंडाचंही व्यसन नाही, दादा अभिमानाने सांगायचं. दादांना बेशिस्त गर्दी अजिबात आवडायची नाही. पण मी त्या काळात पाहिलं, माझ्या भोवती लोकांची सतत गर्दी असायची आणि मलासुद्धा या गर्दीवरून कितीतरी वेळा दादांनी बोलून दाखवलं. हे सांगताना त्यांचा उद्देश चांगला होता आणि या गर्दीमधून कोण कधी येईल काय या सगळ्या गोष्टी मला ते सांगायचे. कशाला गर्दीत जाता, एवढी रिस्क कशाला घेता, असं दादा मला नेहमी सांगायचे. एकनाथराव उशिरापर्यंत कधी आम्ही बसलो तर असं एअरपोर्टला किंवा इतर कार्यक्रमाच्या वेळी तर एकनाथराव रात्री उशिरापर्यंत काम करू नका, तब्येतीची काळजी घ्या, असा वडिलकीचा सल्ला देखील त्यांनी मला अनेकदा दिलेला आहे. ठाण्यात माझ्यावर लिहिलेलं एका पुस्तक प्रकाशनासाठी दादा, मी आणि देवेंद्रजी एकत्र होतो. तेव्हा त्यांनी अतिशय दिलदारपणे भाषण केलं आणि सर्वाधिक सह्या करणारा मुख्यमंत्री म्हणून त्यांनी माझं जाहीर कौतुकही केलं. दुर्दैवाने दादांना मुख्यमंत्री होता आलं नाही. दादाने ही सल त्यांनी आपल्या मिश्किल शैलीत तिथं बोलूनही दाखवली. ठाण्याच्या गडकरी रंगायतांमध्ये नशिबाने साथ दिली असती तर भविष्यात ते मुख्यमंत्री झाले असते. पण आपण सर्वांनी प्रांजळपणे कबूल करायला हवं की महाराष्ट्र एक कर्तृत्ववान नेत्याला मुकला आहे. सत्ताधारी असो की विरोधक, प्रत्येकाशी दादांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. राजकारणात मतभेद असतात, वाद असतात, पण दादा खऱ्या अर्थाने अजात शत्रू होते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यांच्या बोलण्यात कधी पदाचा अहंकार नव्हता.
राजकीय विरोधकांवर ते मार्मिक आणि खुसखुशीत टीका करायचे.